नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न बघा, 11/5 - 4/3. आता अशा पद्धतीची गणितीय क्रिया हे बेसिक आहे परंतु महत्त्वाची आहे मित्रांनो. ठीक आहे. मग आता बघा, यामध्ये सुरुवातीला काय बघायचं, या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे का ते. मग या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 3 आहे. मग काय करावं लागेल, तर आपल्याला छेद समान करावं लागेल, नाहीतर तिरपा गुणाकार. आता बघा, 3चा गुणाकार 11 सोबत करणार, 3 × 11 झाले. त्याच्यानंतर वजा आहे, वजा लिहिलं. 5चा गुणाकार 4 सोबत करायचे, 5 × 4 होतील. छेदामध्ये आता बघा, छेदाचा गुणाकार 5 × 3 या ठिकाणी लिहून घेतले. आता याला सोडवायचं. बघा, 11 × 3 केलं तर 11 त्रिक 33, वजाला वजा लिहिलं. 5 × 4 केलं तर 5 चोक 20. छेदामध्ये 5 × 3 केलं तर 5 त्रिक 15 होतील. आता बघा, या ठिकाणी करायची वजाबाकी. 33 मधून 20 वजा केले तर 13 शिल्लक राहतील. छेदामध्ये 15 जशाला तसे. बघा, 13/15 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे.